ऐन निवडणूक रणधुमाळीमध्ये राज ठाकरेंना धक्का. वॉर्ड क्रमांक 194 मधून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेले संतोष धुरी भाजपच्या गळाला. काल रात्री फडणवीसांना भेटले, आज भाजपमध्ये प्रवेश करणार. निवडणुकांच्या प्रचाराचा जोर शिकेला. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरेंचा शाखा भेटीचा कार्यक्रम, तर बाले किल्ल्यात उपमुख्यमंत्री शिंदेंचा रोड शो. नागपूरमध्ये होम पिचवर मुख्यमंत्री फडणवीसांची तोफ धडाडणार. महायुतीच्या प्रचारासाठी 3 प्रचार सभा. पुण्याच्या विकासावरून अजित पवार आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध. आरोप करणाऱ्यांनी आरशात पाहावं. अजित पवारांना फडणवीसांचा टोला, तर फडणवीसांबद्दल बोललोच नाही, अजित पवार यांची सारवासारव. घटकारस्थानांना कंटाळून राजकीय निवृत्तीचे संकेत देणाऱ्या नारायण राणेंचा 24 तासात यू-टर्न. निवृत्त होणार असं बोललोच नाही, राणेंचा दावा. तर राणेंच्या वक्तव्यावर रवींद्र चव्हाण यांनी बोलणं टाळलं. लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी 100% पुसल्या जातील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विधानामुळे नव्या वादाची शक्यता. काँग्रेसचा भाजपवर पलटवार. ड्रग्ज पेडलरला तुळजापूरचा नगराध्यक्ष केल्यामुळे भक्तांना प्रसादाऐवजी ड्रग्जची पुडी मिळणार. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांची भाजपवर टीका. जालन्यामध्ये उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये बंडाळी. उमेदवारी न मिळाल्यामुळे वाजेद खान अपक्ष मैदानात. जीवे मारण्याची धमकी दिली. रशीद पैलवान यांच्यावर गंभीर आरोप. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला न्यायालयाचा दणका. बोगस मतदार वाढवल्यामुळे आजच्या निवडणुकीला स्थगिती. आजीव सदस्यांची संख्या 154 वरून थेट 571 केल्यामुळे ताशेरे. पालघरमध्ये मेडिकलच्या विद्यार्थिनीची रॅगिंग. विद्यार्थिनीला नमाज पठण करायला लावल्याचा बजरंग दलाचा आरोप. वाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. माजी खासदार सुलेश कडमाडी यांचं निधन. वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.